मित्रांनो, जगातील सर्वाधिक प्रामाणिक प्राणी हा कुत्रा समजला जातो. कुत्रा हा असा एकमेव प्राणी आहे की तो मालकाशी कधीही बेईमानी करत नाही. त्याला फक्त एकदा सकाळ संध्याकाळ भाकरीचा तुकडा टाकला की तो आयुष्यभरासाठी तो मालकाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहतो. अशा पाळीव प्राण्यासोबत काही लोक असं कृत्य करतात, ते पाहिल्यानंतर मात्र तळपायाची आग ही मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहताय की हे घनदाट जंगल आहे. घनदाट जंगलामध्ये त्या मालकानं या कुत्र्याला नेऊन एका झाडाला बांधलं आहे आणि दोर देखील घट्ट आहे. त्यामुळं हा कुत्रा कित्येक दिवस त्या झाडाला बांधला गेला होता. कित्येक दिवस तो उपाशी पोटी ताणलेल्या पोटी तिथं तळमळत होता आणि त्याच्या मदतीला कोणीतरी यावं या आशेने तो कुत्रा भुंकून हाक मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र काही दिवसांनी एक महिला तिथे पर्यटनाला गेलेली असता तिनं हा सर्व प्रकार पाहते आणि तिला दिसते की या कुत्र्याला बांधून घातलं आहे आणि कित्येक दिवस बांधलं गेलं असणार आहे, कारण की ती उपाशी पोटी भुकेलेल्या पोटी त्याची चिडचिड झाली होती. त्याला माणसाबद्दलचा राग वाटू लागला होता. त्यामुळे तो एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती दिसली की जास्त पिसळायचा आणि त्याच्यावर भुंकून जायचा आणि त्याच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करायचा. असं होतं मित्रांनो, कधी आपण भुकेले पोटी असलो तर आपली चिडचिड होतेच, आपल्याला वैताग येतो आणि आपलं मन स्थिर राहत नाही. असाच प्रकार मुख्य प्राण्याबाबत देखील घडत असतो. ह्या महिलेचं मात्र कौतुक केलं पाहिजे. तिनं हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर तिनं ठरवले की या कुत्र्याला मदत केली पाहिजे. त्यावेळी ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते. मात्र हा कुत्रा पिसाळलेला असतो, त्याला माणसाचा राग आलेला असतो, कारण की आपल्या मालकानं त्याच्यासोबत जी बेईमानी केली ते पाहता त्याची माणसाला पाहून होणारी जी चिडचिड आहे ती होणं साहजिकच आहे. त्यामुळे हा कुत्रा त्या महिलेवर जोरजोरात भुकत होता व आपला राग व्यक्त करत होता आणि कधीकधी त्या महिलेच्या अंगावरही जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ही महिला त्याला मदत करण्याच्या इराद्यानेच तिथं आली होती. तिनं पहिल्यांदा त्या कुत्र्याला बेशुद्ध होण्याचं एक इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर मात्र हा कुत्रा बेशुद्ध झाला आणि तिनं त्या कुत्र्याची सुटका केली. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, आपल्याला जर मुक्या प्राण्यांना सांभाळता येत नाही तर आपण अशा मुक्या प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी त्या मुक्या प्राण्यांना घरात घेऊन जाऊच नये. आपली जर लायकी नसेल की आपण एक वेळचं त्यांना अन्न खाऊ घालू शकत नाही तर आपण या मुक्या प्राण्यांच्या भावनाशी का खेळतो? ठीक आहे, तुला भाकरी टाकायला जमत नसेल तर ठीक आहे, तू मुक्या प्राण्यांना असं बांधून काय उपयोग आहे? त्याला बाहेर सोडलं असतं तर ठीक होतं, पण हे बांधणं कितपर्यंत योग्य आहे? अशा घनदाट जंगलामध्ये आपण त्याला सोडतो, उपाशीपोटी त्यानं मारावं, तळमळून मारावं, ही आपली भावना जर असेल तर याच्यापेक्षा वाईट काहीच नाही. ती जर महिला तिथे त्या कुत्र्याच्या मदतीला धावली नसती तर हा कुत्रा उपाशीपोटी ताणलेल्या पोटी खरोखरच त्यानं आपला जीव गमावला असता. त्या महिलेचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे. त्या महिलेनं आपली माणुसकी दाखवत त्या कुत्र्याची मदत केली. पण या अमानवी व्यक्तीनं जे केलेलं कृत्य आहे, त्या घनदाट जंगलामध्ये त्या कुत्र्याला नेऊन सोडलं नाही, चक्क त्याला बांधून घातलं मारण्यासाठी, त्या व्यक्तीला कोर्टाने कुणाच्याही मार्फत शिक्षा होऊ शकते. कारण की जे आपण कर्म करतो त्या कर्माची शिक्षा आपल्याला इथेच भोगावी लागते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि त्या अमानवी व्यक्तीला एक चांगला मेसेज द्या, जेणेकरून इथून पुढे तो असला प्रकार कधी करणार नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या या SS स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.